थेट त्यांचे राजीनामे मागू। याचं कारण असं आहे की सुनील केदारांच्या संदर्भात कोर्टाने त्यांचं जी शिक्षा आहे त्याला जी म्हणजे त्याचा निर्णय आहे त्याला त्याला स्थगिती द्यायला नकार दिला। तो नकार दिल्यामुळे तशा प्रकारची कारवाई करणं गरजेचंच होतं। ती काही एका दिवसात झालेली केस नाही, जवळपास महिनाभर ती केस चालली आणि त्याच्यानंतर तो निर्णय झालेला आहे। आदित्य ठाकरेंनी आज एमएमआरडीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला प्रेसमध्ये। ते खातं तुमच्याकडे तर 5 तारखेला आंतरराष्ट्रीय स्तराची संस्था यावेळेस उपस्थित होतात की या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मागितला तुमच्या या संदर्भात काय? पहिली गोष्ट तर त्यांचं पत्र जर आपण बघितलं तर त्या पत्रामध्ये कुठेही त्यांनी आम्हाला लाच मागितली जाते आहे असं म्हटलेलं नाही। हा, पण त्यांनी काही मुद्दे निश्चितपणे उपस्थित केलेले आहेत। त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपले माननीय उपमुख्यमंत्री जे खात्याचे मंत्री देखील आहेत यांनी एक चौकशी त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। असीम गुप्ता जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना या संदर्भात सुनावणी घ्यायला सांगितलेलं आहे। दोन्ही बाजूंची सुनावणी ऐकून मग त्यांचा रिपोर्ट ते आमच्याकडे सादर करतील आणि त्याच्यावर आम्ही निर्णय करू। साधारणपणे खात्याशी जी आम्ही चर्चा केली किंवा एमएमआरडी अशी चर्चा केली तर एमएमआरडीचं म्हणणं असं आहे की इतके दिवस हे सगळं चाललेलं आहे, समजा असं ते म्हणतात, तर त्यांनी कधीच आम्हाला पत्र का दिलं नाही किंवा त्यांनी कधीच याच्यावर ऑब्जेक्शन का उपस्थित केलं नाही। तर आणि एमएमआरडीचं म्हणणं असं आहे की काही कामांमध्ये ते लॅगिंग होते आणि त्यावर आम्ही